समाजाची पूर्वीची आणि आताची पिढी यांच्यातील दुवा म्हणजे भाट. समाजाचा जिवंत इतिहास सांगणारा एक वारसदार. पूर्वीपासून ते वंशावळी पूर्वजांच्या पराक्रमांच्या कथा आणि समाजाच्या गौरवशाली परंपरा जपणारे भाट हे अनेक पिढ्यांचे माहितीचे जिवंत ग्रंथ ठरले आहेत. आजही काही भागात भाट घराण्याचे लोक ही परंपरा जपत असून विवाह समारंभ, उत्सव किंवा कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात ते समाजाच्या वंश परंपरेची माहिती सादर करतात. त्यांचा उद्देश फक्त इतिहास सांगणे नसून नव्या पिढीला आपल्या मुळाशी जोडणे हा असतो. काही भाट आता ही माहिती पुस्तक रूपात किंवा डिजिटल माध्यमातूनही साठवू लागले आहेत, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना आपली ओळख टिकवता येईल. सध्याच्या काळात या परंपरेला हरवण्याची भीती वाटत असतानाच काही भाट समाजातील युवक या परंपरेला नवसंजीवनी देत आहेत. आपण इतिहास विसरलो तर आपले अस्तित्वही विसरू. म्हणूनच प्रत्येक घरात पूर्वजांविषयीची माहिती असावी हे आमचे ध्येय आहे, असे रुपेश भाट, तिवसा गावाचा इतिहास जपणारे वारसदार यांनी सांगितले. तिवसा गावातील भाट रुपेश हे आजच्या काळातही आपल्या समाजाचा इतिहास, वंशावळी आणि परंपरा जपणारे पिढ्यांचा सेतू ठरले आहेत. रुपेश हे केवळ एक व्यक्ती नसून गावाच्या आठवणींचा आणि गौरवशाली परंपरेचा चालता बोलता दस्तऐवज आहे. त्यांनी आपल्या स्मरणशक्ती आणि कागदपत्रांच्या आधारे तिवसाच्या विविध कुळांची माहिती जमवली असून प्रत्येक पिढीत काय बदल झाला, कोणकोणते पराक्रम घडले आणि कोणकोणते महत्त्वाचे कार्यक्रम झाले याची तपशीलवार माहिती त्यांच्याकडे आहे. रुपेश भाट म्हणतात, माझ्या आजोबांकडून मी या परंपरेचा वारसा घेतला. आता मी ती जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवत आहे. समाजाची ओळख ही फक्त वर्तमानात नाही तर त्यांच्या भूतकाळात असते. विवाह, साखरपुडा यांसारख्या कार्यक्रमांमध्ये रुपेश हे लोकांना त्यांच्या पूर्वजांची वंशावळी सांगून त्यांना आपल्या मुळांशी जोडतात. काही वेळा ते पोवाड्याच्या स्वरूपात इतिहास गातात, जे ऐकणाऱ्यांच्या मनावर खोल ठसा उमटवतात. हिरपूर प्रतिनिधी दिलीप तिहिले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.